सर तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव रवी आर मोरे. आणि सर ॲक्च्युली तुमचं सेंटरचं नाव काय? सेंटर मी ॲज अ पर्सनल ट्रेनर, व्यक्तिगत पर्सनल ट्रेनर करून घेतो. कारण पर्सनल ट्रेनरमध्ये आणि सेंटरमध्ये शिकवणं फार फरक असतं. ॲक्च्युली माझ्याकडे नाना प्रकारचे विविध प्रकारचे मुलं मुली वयोवृद्ध अशी वयस्कर अशी माणसं शिकायला येतात. पण त्यात काही ओळख वाढवायला, काही टाईमपास करायला त्यातले निवडक लोकांनाच मी शिकवतो. पहिला आधी मी ते सगळं करायचं, पण त्याचा परिणाम नीट काही झाला. सर तुम्ही यूथसाठी वेगवेगळे मेडिटेशन योगा प्रोग्राम अरेंज करता. सर ॲक्च्युली कोणता जास्त प्रोग्राम यूथमध्ये पॉप्युलर झाला आता सध्या? यूथमध्ये सगळे प्रोग्राम, कारण प्रत्येकाची टेस्ट आवड निवड हे वेगवेगळी असते. त्यामुळे योगा चांगला आणि मेडिटेशन वाईट असं नाही, दोन्हीच ते प्रिफर करतात. पण हल्ली काय अभ्यासाचा लोड असल्या कारणाने माझ्याकडे जास्त करून यूथ कॉल सेंटर्स म्हणून भरपूर येतात, जे 12-12 तास तिकडे कॉल सेंटर्समध्ये काम करतात आणि एवढं त्यांचं डोक्याचं संतुलन ते बिघडून बसतात. त्यामुळे ते मेडिटेशन आणि योगासाठी सर तुम्हाला वाटतं का की याच्यानंतर हे सगळे कोर्सेस किंवा योगा मेडिटेशन हे यूथमध्ये जास्त पॉप्युलर होत जाईल? सांगता येत नाही, कारण यूथचं कसं आहे, जो दिखता है वही बिकता है. जे आता ताजं आहे, आता डान्स इंडिया डान्स, त्यामुळे आता यूथसारखं डान्सकडे जास्त वळलेलं आहे. पण डान्स हे एक शारीरिक व्यायाम आहे, हेही आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. त्यासाठी ते त्यांच्या चॉईससाठी, आपण आत्ताच्या पिढी ही टॅलेंटेड आहे आणि संगणक युगातली आहे, त्यांना जर आपण फोर्सफुली केलं तर ते डायव्हर्ट होतं. सर ॲक्च्युली आता बरेचसे न्यू स्पिरिच्युअल प्लेसेस मुंबईत आलेले आहेत, जस्ट लाईक आर्ट ऑफ लिव्हिंग, बापू, त्याच्यानंतर अम्मा, असे वेगवेगळे सेंटर्स आहेत. तिकडे पण यूथची संख्या वाढते. तुम्हाला काय वाटतं एक्झॅक्टली की? नाही, ते करतात, ते चांगलं करतात. मी असं म्हणत नाही की मला कोणाची कंपॅरिझन केलेलं आवडत. दुसरं म्हणजे यूथच्या चॉईसवर आहे की तुम्ही यात असंच हेच करा तेच करा असं नाही, असं मला आवडतं. आता प्रत्येकाच्या डिपेंड्स आहे, कारण प्रत्येकाला स्वतंत्र आहे, व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा विचार करण्याची क्षमता आणि संगणक युग असल्याकारणाने ते फास्ट आहे.